नाही, याच्यात मागण्या असण्यापेक्षा जी तथ्य होती ती तथ्य आपण समोर मांडलेली आहेत. डफरीन हॉस्पिटलमधले जे CS पवार आहेत यांनी अतिशय पारदर्शक पद्धतीने लेखी जे मुद्दे मांडलेले होते आणि जो वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता आणि ज्या पत्रव्यवहाराची प्रत्येक CC ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहे, आरोग्य संचालकाला दिलेली आहे, ज्याच्यामध्ये की ऑपरेशन थिएटरमधला AC बंद आहे, सौर पॅनल बंद आहे, CCTV बंद आहे, सोलार बंद आहे, त्याच्यानंतर इंटरनेट केबल बंद आहे, अशा अनेक गोष्टी त्या प्रत्येकाचं सप्रमाण पत्रासकट आज आमची आता इथे बैजवार चर्चा झाली. काटकरांना त्यांची चूक कळलेली आहे आणि काटकरांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे आता आम्हाला काही काटकरांचं आणि आमचं काही धुराबंधाऱ्याचं भांडण नाही, पण त्यांना जरा त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणं गरजेचं होतं. ते आम्ही आमच्या परीनं करून दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे काटकरांना जे 7 दिवसात काम करायचं होतं ते आम्ही 4 तासात केलेलं आहे आणि त्याचा प्रत्येक कागद जिल्हाधिकाऱ्यांनी आणि काटकरांनी स्वतः मागून घेतलेला आहे आणि तो सगळा बंच आम्ही त्यांच्या स्वाधीन केलेला आहे. याचं जे अल्टिमेट टार्गेट आहे की हे समजा केबल नाही, AC नाही, ऑपरेशन थिएटरमधला AC बंद आहे, फॅन बंद आहे, सोलार बंद आहे, मेंटेनन्स झालेलं नाही आणि ते का झालेलं नाही तर त्याला फंड उपलब्ध नव्हता. 9 कोटीचं 9.5 कोटीचा हा निधी होता दवाखान्याचा, पण तो दिला नाही. पालकमंत्री बावनकुळे यांनी DPDCतनं देणं होतं. त्यावर आम्ही आता कलेक्टर महोदयांना म्हटलं की जर तुम्ही हनुमानगडीला नवनीत राणाला 121 कोटी रुपये देता, 121 कोटी रुपये सरकार पक्षातल्या एका आमदाराला मिळतात, पण त्याच वेळेला रुग्णालयासाठी अत्यावश्यक सेवेसाठी तुम्ही 9 कोटी रुपये देत नाही, ही राज्यासाठी लांछनास्पद बाब आहे. आणि ते त्यांनी समजून घेतलं आहे आणि त्यांनी असं म्हटलं की ठीक आहे आम्ही देतो, आमच्या तांत्रिक अडचणी आहेत. आता ते बघूया त्यांच्या तांत्रिक अडचणी, कारण रुग्णालयाला द्यायला तांत्रिक अडचण आहे आणि नवनीत राणाला द्यायला तांत्रिक अडचण नाही. पण मला असं वाटते की आमच्याकडून जे काही आम्ही दिलं आहे त्याच्यामध्ये PWD, कार्यकारी अभियंता, आरोग्य संचालक ह्या सगळ्यांनाच या चौकशीच्या घेऱ्यात घेतलं पाहिजे. मुळात ज्या आरोग्य संचालक काटकरांना इथे चौकशी समितीचा अध्यक्ष म्हणून पाठवलेला आहे ते सुद्धा तितकेच दोषी आहेत. हे आता चर्चेदरम्यान आम्ही त्यांना सप्रमाण सिद्ध करूनही दाखवलेलं आहे. स्वप्नील कारवाई करणार असं ते म्हणाले. होतं की आम्ही 7 दिवसामध्ये हे सगळं काम आता पूर्ण करू. मी माझ्याकडून म्हणजे मी तर म्हटलं ना की 7 दिवसात जे करायचे त्यातला प्रत्येक कागद ना कागद मी आता त्यांना दिलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मला प्रश्न पडला आहे 2022ला अशीच घटना घडली, त्याच्यातली चौकशी समिती नेमली गेली आणि त्या चौकशी समितीचा अहवाल अजूनही हाती आलेला नाही. 2022च्या घटनेचा चौकशी अहवाल आला नाही. 2 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये जवळपास ती माणसं आता सांगतायत की आम्ही रॉबिनहूडसारखं 7 दिवसात देणार आहोत. तर ठीक आहे, आपण वाट बघूया 7 दिवसात ते देणार आहेत म्हणून. ताई, भोंदूखरातच्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांचं नाव आलं होतं, त्यावेळेस तुम्ही प्रचंड टीका देखील विवाद झाला. आता पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर रुपाली चाकणकरांनी नवीन हॉटेल सुरू केलेलं, तुम्ही आज ट्विट देखील केलेलं आहे, कसं पाहताय? बघा, कुणी कुठला व्यवसाय करावं, अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 आर्टिकल 19 एव्हरीवन हॅज अ राईट. प्रत्येकाला आपली ब्रेड बटर मिळवण्याचा अधिकार आहे, रोजीरोटी करण्याचा अधिकार आहे. कुणी कुठला व्यवसाय निवडावा याला काही कुणाचं बंधन असायचं कारण नाही, अगदी पब बारसुद्धा. फक्त नैतिक प्रश्न एवढाच आहे की ज्या बाईला महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून बसवावं, जर त्याचं नाव जर त्या बारची मालकीन, आता मला माहीत नाही ती बारची मालकीन आहे की नाही ते, पण तीच बाई जर बारची मालकीन म्हणून जर नाव बातम्यांमध्ये येत असेल तर हे मात्र गंभीर आहे. कारण अशा पद्धतीने महिला आयोग म्हणजे सक्षमीकरण करणारा, म्हणजे आधी महिला लैंगिक शोषणात नाव आलेलं होतं आणि आता पब बार म्हणजे सगळी तरुणाई व्यसनाधीन करण्याचा धंदा. तर हे विधी म्हणजे ज्याला काय म्हणतात की इथिकली जी बाब आहे, नैतिक अनैतिक, ते त्यांनी करायचं का नाही ते ठरवावं. बाकी बाईंकडे नैतिक अनैतिक काही असायचं कारणच नाही. काही नागपूर RTOमध्ये वसुलीचं रॅकेट सुरू करण्यासंबंधाची बैठक जी आहे ते झालेली आहे. या बैठकीचे फोटो सुद्धा करताय. या प्रकरणात SIT दाखल असताना अशा पद्धतीची बैठक होणं कसं? याच्यातले जे योगेश खैरनार आहेत ते माझ्या माहितीप्रमाणे सेवानिवृत्त, मात्र ते एक RTOची असोसिएशन चालवत होते आणि त्या असोसिएशनमध्ये अजून एक कोणीतरी दुसरा एक माणूस होता, त्याचं नाव वडेट्टीवारांनी ऑन फ्लोअर घेतलेलं होतं आणि त्या संबंधाने
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं होतं की आम्ही तात्काळ याची SIT बसवू. आता ती SIT बसवू म्हटल्यानंतर सुद्धा जर वसुली रॅकेटच्या अशा बेखौफ पद्धतीने जर बैठका चालत असतील तर मंत्री नावाच्या खुर्चीवर बसलेली जी माणसं आहेत ती नेमकं काय करतात शोधलं पाहिजे एकदा. 2022मध्ये ज्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला होता तेच व्हेंटिलेटर परत त्यांनी 25मध्ये पण बसवलेले आहे. आपण त्याच्यावरही त्यांच्याशी बोललो की 2022मध्ये जे व्हेंटिलेटरचा स्फोट झाला होता आणि त्यातलं एक व्हेंटिलेटर जे सुरक्षित होतं ते तुम्ही आत्ता बसवलं आणि नवीन पुन्हा एकदा हाफकिन इन्स्टिट्यूटकडे तुम्ही मागणी केल्यानंतर आलं, परंतु ते शिल्लरचंच आलं. पण अडचण अशी आहे की शिल्लर कंपनीच्याच व्हेंटिलेटरचा आधीसुद्धा स्फोट झाला होता. आता परत तुम्ही शिल्लर बसवलेलं आहे. शिल्लर जवळपास 1900 रुग्णालयात 10,000 इतके व्हेंटिलेटर्स दिलेले आहेत आणि ही बाब गंभीर आहे. तर अशी काय अडचण आहे म्हणजे हाफकिनला कोण सजेस्ट करतं की शिल्लर कंपनीचं खरेदी केलं पाहिजे? एजन्सी कोणाची आहे? कोण त्याचा सप्लायर आहे? आणि त्या सप्लायरचा आणि नागपूरवाल्यांचा काही संबंध आहे का? कारण बरेचसे टेंडर सप्लायर ह्या गोष्टी नागपूरशी संबंधित पुन्हा पुन्हा येतात. अगदी परीक्षा पद्धतीमध्ये सुद्धा आपण जे आत्ता पेपर लीक वगैरे त्याच्यावर चर्चा करतोय तर खूप साऱ्या परीक्षा पद्धतीचे जे टेंडर आहेत विशेषतः MCQR पद्धतीने होणाऱ्या परीक्षांचे तर ते पुन्हा नागपूरशी संबंधित येत आहे. नाही सकाळीही बोलले बघा मी असेल किंवा राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार असतील आम्ही दोघांनीही फूड अँड ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या ज्या परीक्षा 22 मार्चला होणार होत्या परंतु 20 मार्चला त्याचा पेपर फुटला होता. तो पेपर कसा फुटला हे बैजवार अगदी प्रेझेंटेशन सकट पत्रकार परिषदेमध्ये मांडलेलं होतं. त्यानंतर अनेक गोष्टी पुढे आल्या आणि हा पेपर पुन्हा एकदा नव्याने घ्यायचं ठरलं तर सरकारच्या या निर्णयाचं मी स्वागत करते. जे चांगलं आहे ते चांगलं आहे. पण माझा सरकारला त्याच्या पुढचा प्रश्न आहे की जरी तुम्ही आत्ता याचा पेपर फुटला हे मान्य केलं आणि तुम्ही नव्याने परीक्षा घेताय पण तरीसुद्धा हे अर्धच काम झालं. मुळात पेपर फुटलाच कसा आणि फोडणारे कोण होते आणि त्यांना तुम्ही जेरबंद कधी करणार आहात? एक. आणि दुसरा सरकारला आमचा खडा सवाल आहे की ज्या पोरांचं कदाचित वयोमर्यादेनुसार ही परीक्षा शेवटची होती आणि कदाचित त्यांना तुमच्या नवीन जाहिरातीमध्ये कदाचित त्यांची एज एलिजिबिलिटी बसणार नाही तर त्यांच्यासाठी सरकार काय करणार? कारण ही चूक पोरांची नाही, ही चूक सरकारची आहे. त्यामुळे सरकार याच्यात काय भूमिका घेणार? कारण तुमच्यामुळे वारंवार आमच्या पोरांचं नुकसान आम्ही का सहन करायचं? मग हॉस्पिटलमध्ये बोलताना तुम्हाला वैद्यकीय अधीक्षकांच्या कामाचाही कुचराई वाटली. वेळोवेळी पाठपुरावा न केल्यावर तुम्ही दोषी आहात असं तुम्ही म्हणाला. आता तुम्ही म्हणता की ते पारदर्शक आहे काय? हां मी आपल्याला त्याच्यात सांगितलं पाहिजे. CS पवार हे सुद्धा दोषी आहेत. हे याच्यासाठी हे पुन्हा एकदा सांगते की CS पवारांनी जे म्हटलं की मी पत्र दिलं होतं PWDला आणि मी त्याच्यात असं सांगितलेलं होतं की PWDने तात्काळ याची दुरुस्ती करून द्यावी अन्यथा दुर्घटना घडू शकते आणि अशी काही दुर्घटना घडली तर त्याला संपूर्णतः PWDचे अभियंता जबाबदार असतील. याचा अर्थ काय आहे? याचा पहिला अर्थ हा आहे की CS पवार यांना याची कल्पना होती की दुर्घटना घडू शकते. मग जर कल्पना होती तर इतकी जोखीम पत्करून त्याच वॉर्डमध्ये त्या ठिकाणी ती बाळं का ठेवली? हा पहिला प्रश्न. दुसरं असं की दुर्घटना घडली तर तुम्ही जबाबदार असं ज्या पत्रामध्ये CS पवार म्हणतात मग त्यानुसार संबंधित PWDच्या अभियंत्यावर त्याच्या अगेन्स्ट FIR CS पवारांनी का दाखल केली नाही? आणि हाच प्रश्न आत्ता आम्ही कलेक्टर आणि काटकर या दोघांना विचारला. त्यावर कलेक्टरांचं असं म्हणणं होतं की ॲटोनॉमसली काटकर आता त्याला अध्यक्ष आहेत सो काटकर ठरवतील तर चला ठीक आहे. पण काटकरचा एकूण जर त्याचा इगोइस्टिक ॲटिट्यूड बघितला तर मला असं वाटतं की फार फार तर एखाद्या अधिकाऱ्याचा बळी देऊन सेफ साईड सुटतील. पण पारदर्शक का म्हणते मी तर CS पवारांची जरी ही चूक असली तरी CS पवारांनी प्रत्येक वेळेला ऑपरेशन थिएटरचा AC काम करत नाही, केबल नाही आहे, CCTV नाही आहे, सोलार नाही आहे, गरम पाणी नाही आहे, स्वच्छता नाही आहे, छत पडण्याची वेळ आलेली आहे, ट्रान्सफॉर्मर DP बसवलेला नाही आहे, व्हेंटिलेटरचं हे झालेलं नाही आहे, इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट झालेलं नाही आहे, इन्फ्रास्ट्रक्चर स्टॅबिलिटी ऑडिट झालेलं नाही आहे, व्हेंटिलेटर ऑडिट झालेलं नाही आहे. ह्याची स्मरणपत्र वारंवार पाठवलेली आहेत आणि ती कोणाला पाठवलीत? आरोग्य संचालक आणि कलेक्टरांना CC केलेलं आहे आणि त्यावर उत्तर काय आलेलं आहे की फंड नाहीत. आता फंड कोण देतं? तर फंड DPDCमध्ये देतात पालकमंत्री. पण पालकमंत्र्यांनी फंड का दिले नाही? 2026ला जानेवारी महिन्यामध्ये दादा गेले, आदरणीय दादांकडे अर्थ खातं होतं
त्यामुळे दादा गेले. पण आता असं नाही आहे ना की दादा गेले आणि अर्थ खात्याचा पोर्टफोलिओ कोणाकडेच गेला नाही म्हणजे कुठले अमाऊंट डिस्बर्स झाल्या नाहीत, असं नाही आहे. तुम्ही काही अमाऊंट दिलेत लोकांना. नवनीत राणाला 121 कोटी कशासाठी दिले तुम्ही? इथल्या पोलिसांनी खोटा अहवाल का दिला की हनुमानगडीला 1 लाख लोक रोज जात होते म्हणून? तो कोण अधिकारी आहे तो शोधून काढेन मी. ज्या पोलीस अधिकाऱ्याने 1 लाखाचं रिपोर्टिंग केलेलं आहे त्याला किती लाख मिळाले ते पण मी शोधून काढेन. सोडणार नाही कोणालाच. कारण तुम्ही लहान लहान लेकरांच्या जीवाशी खेळलेले आहात. आणि एक तर अर्थ खातं आत्ता सगळं नियंत्रण आहे ते मुख्यमंत्र्यांचं आहे. पैसे का दिले नाही? माझं कलेक्टरांना पण तेच प्रश्न होता. ते म्हणाले फंडची कमी नाही. हो बाबा, फंडची कमी नाही, पैसे चिक्कार आहे तुमच्याकडे. पण चावी बावनकुळेच्या कमरेला आहे आणि ती चावी कपाटाला फक्त आणि फक्त नवनीत राणाला जर देण्यासाठी जर लागत असेल तर हे वाईट आहे. तुम्ही आवक जावक रजिस्ट्री पाहा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आवक जावक रजिस्टरमधली जी अफरातफर आहे किंवा एकूण पत्रांमधले जावक नंबर आणि रजिस्टरमधले जावक नंबर याच्यामधली जी खाडाखोड आहे याच्यावर सुद्धा माझी माननीय जिल्हाधिकारी आणि काटकर यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांच्या लक्षात तो मुद्दा मी आणून दिलेला आहे.